आज आम्ही चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. सातपुते नावाच्या एका वालोप्यामधल्या युवकाने शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तसंच आमच्या रश्मी वहिनी मॅडम, तसंच आदित्य ठाकरे साहेब आणि खासदार सन्माननीय विनायक राऊत साहेब यांच्या विरुद्ध अश्लील टिप्पणी फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे. तर याचा निषेध करण्यासाठी चिपळूण शहरच्या वतीनं आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही चिपळूण पोलीस स्टेशनला सन्माननीय PI श्री शिंदेसाहेब यांना लेखी निवेदन दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आजच्या दिवसात संबंधित जो युवक आहे आम्ही त्याला अटक करतो आहे आणि कुठल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था तुम्ही हातामध्ये घेऊ नका आणि न्याय देणार आणि अशी जी चुकीची टिप्पणी करणारी जी मुलं आहेत किंवा जी लोक आहेत त्याला योग्य वेळी आम्ही टेचू असं आश्वासन आम्हाला शिंदेसाहेब यांनी दिलेलं आहे. म्हणून ही संपूर्ण मंडळी आम्ही आता चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि ही जी चुकीची टिप्पणी आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर आम्ही हा निषेध करणार नव्हतो. आम्ही असं ठरवलेलं की आपण त्याला शोधायचं आणि पोलिसांचे स्वाधीन करायचा, पण आम्ही एक दोन ठिकाणी गेलो तर आम्हाला तो काही मिळालेला नाही. म्हणून आम्ही लेखी निवेदन इथे चिपळूण पोलीस स्टेशनला आणून दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही आलेलो बरोबर आहे. परवाचा जो निकाल लागला तर त्या निकालाच्या प्रत्येक आम्ही सगळे दुःखी आहोत की शासनाने म्हणजे जो कोण निकाल देणार आहेत त्यांनी संविधानाचा पूर्णपणे अपमान करून हा निकाल दिला. म्हणून आम्ही शांत राहिलो, कुठेही घाईगडबड गोंधळ केला नाही. तरीसुद्धा दुर्दैवाने काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे सगळ्यांचे नेते खासदार विनायक राऊत साहेब आणि रश्मी वहिनी आणि आदित्य साहेब यांच्यावर अश्लील आणि अश्लाघ्य जो शब्दाचा वापर फेसबुकच्या माध्यमातून करून संपूर्ण आमच्या संघटनेला आणि त्या संपूर्ण याला अपमानण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं खरं आलेलो आहोत. ॲक्च्युली निषेध करायचा नव्हता, शिवसेना निषेध करणारी नाही, पण दुर्दैवाने आम्ही तो कुठे भेटतोय का ते बघत होऊन त्याला पोलिसांना घेऊन मी येणार होतो. तर त्यासाठी आम्ही प्रयत्न पण केला की त्याला शोधून तुमची इथं आणून द्यायचा, पण दुर्दैवाने तो भेटला नाही आम्हाला. म्हणून आम्ही हे लेखी निवेदन आपल्याला देतोय.